फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आहे आमचा सेकंड डे जयपूर मधला आणि आज आम्ही चाललो आहोत पुष्करला. तर पुष्कर इथं काय आहे तर ब्रह्मा टेम्पल आहे आणि पूर्ण भारतामधलं ते एकमेव ब्रह्मा टेम्पल आहे की जे राजस्थान इथं आहे आणि अतिशय सुंदर असं हे ब्रह्मा टेम्पल आहे. डाएट कोक घेतलंय आपण. तर जयपूरमधून सकाळी आम्ही 9:15 वाजता निघालो होतो आणि आता मध्ये ब्रेक घेतलाय चहा प्यायला. अर्थात खूप जास्ती ऊन आहे तर आम्ही कोकच घेतलेला आहे. चहा तर नाही पिला कारण खूप ऊन आहे इथं. आणि पुष्करला साधारण 12:30 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक नाही लागलं आणि ही आम्ही अशी गाडी केली आहे म्हणजे पूर्ण जयपूरपासून ते माउंट आबूपर्यंत हीच गाडी आता आमच्या बरोबर राहणार आहे. बघू आता, चला. आणि हे आमचं हॉटेल इथं आहे. एक नाईट आम्ही आज इथे राहणार आहे पुष्करला. पुष्कर, येस येस. आणि आरुष म्हणतोय पूर्ण हॉटेल आपलंच आहे. आशुतोष सगळ्या प्रोसेस कंप्लीट करताय. आम्ही विचार केला चला थोडं एक्सप्लोर करूया. मस्त असं स्विमिंग पूल आहे, छान छान. तर आम्ही आता इथे येणार आहे. आता लगेच नाही, थोडंसं ऊन कमी झाल्यावर येऊ. आणि क्लीन आहे त्यामुळं छान वाटतंय, मस्त. बघू थोड्या वेळात येऊ. खूप जास्त ऊन आहे नाही तर मग संध्याकाळी येऊ. संध्याकाळी पण आम्हाला काही काम नाही. टेम्पलला जाऊन आल्यावर येऊ कदाचित. घरटे 2 बांधलेले, अर्थात आर्टिफिशियल आहे का नॅचरल आहे माहीत नाही. वा, मस्त पण हे हॉटेल. तर ही आहे आमची रूम. काल ॲक्च्युली तुम्हाला कालची रूम जयपूरमधली रूम दाखवायची राहिली. तर आता ही बघूया आपण. एकदम मस्त प्रॉपर आणि कशी एकदम रॉयल रूम आहे ना ही. मस्त अगदी असं प्रॉपर असं वाटतंय राजस्थान मध्ये आलोय का. जी रॉयल रूम असते तशीच आहे. चेअर्स आहेत, चेअर्स भरपूर आहेत ॲक्च्युली इथे आहेत. टीव्ही आहे इथे पण बसायला आहे. अर्थात अजून आमचं बॅग वगैरे ठेवायचं चालू आहे. हा, एकदम लॅविश. ही सगळ्यात मेन बाल्कनी. आम्हाला बाल्कनी असलं की खूप आनंद होतो कारण आम्हाला ते हा मस्त असं युटिलाइज करायला छान वाटतं आम्हाला. कालची रूम कशी थोडीशी छोटी होती आहे ना, पण ही मस्त एकदम स्पेशियस. हा नाही, बाल्कनी एक्स्ट्रा इकडं आणि ही जी स्पेस आहे ना ती या बाजूची एक्स्ट्रा स्पेस आहे. इकडे टेबल चेअर एक्स्ट्रा आहे. टिपॉय आहे, मस्त आहे. आणि यांनी कॉम्प्लिमेंटरी वॉटर बॉटल, क्रीमर हे असतं सगळीकडं. आणि इथं पण एक कप्पा आहे मस्त. वा, इथं फ्रीज पण आहे मस्त छान. आतमध्ये काही नाही पण फ्रीज आहे, चालू आहे. हो एकदम. बैठले का इथं आतमध्ये पण किट पण दिली आहे त्यांनी. तिजोरी ओपन. हा मस्त. वरती हँगर वगैरे आहे प्रॉपर. पण हे कपाट असे रॉयल छानच वाटतंय. मस्त छान. हा, बाथटब नाहीये. स्लीपर्स वगैरे दिलेत त्यांनी. ठीक आहे, असं आहे. पण मोठं आहे बाथरूम. पूर्ण जगामध्ये ब्रह्माजींचं टेम्पल जे आहे ते एकच आहे आणि ते पण हे इथं राजस्थान मधल्या पुष्कर इथं आहे. तर असं काय का आहे
तर थोडंसं रिसर्च केला आणि गुगलवरती थोडी माहिती मिळाली. तर पुराणांच्या मते असं म्हणलं जातं की ब्रह्माजींना एक यज्ञ करायचा होता आणि त्या यज्ञासाठी त्यांना त्यांची पत्नी त्याच्याबरोबर असणं गरजेचं होतं. पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं नाव सावित्री आणि त्या तिथे नव्हत्या, म्हणून मग त्यांनी पुष्करमधल्याच एका मुलीशी लग्न केलं. त्याचं नाव होतं गायत्री. आणि यज्ञ केल्यानंतर त्यांची जी वाईफ आहे सावित्री, त्यांनी त्यांना शाप दिला की तुमची जगामध्ये परत कुठंच पूजा केली जाणार नाही म्हणून. आणि त्यामुळं ब्रह्माजींचं फक्त आणि फक्त इथं पुष्करमध्येच एक मंदिर आहे. तर यम्मी फूड ऑर्डर केले आणि आता आमचा आरुष इथं दाखवतो काय फूड ऑर्डर केले ते. ही आहे मिस्सी रोटी आणि पालक पनीर ऑर्डर केले. मस्त. हा हा हा, मस्त सर्विंग आहे. सर्विंग. आणि आरुषला आमची खूप जास्त भूक लागलेली आता. त्याला अशी पनीरची भाजी घेतली ना की तो एकदम मस्त खुश होतो एकदम. त्यामुळं आमचा आरुष कधी नाराज झाला तर त्याला खुश करायचं एकच काम आहे, तुम्ही त्याला मस्त यम्मी फूड द्या, म्हणजे पनीरची भाजी द्या, तो एकदम खुश होईल. आम्ही ऑर्डर केलं आहे आलू पराठा आणि दही. आणि कसं आहे जेवण इथलं? मस्त आहे ना. चल. तर हिंदू मायथॉलॉजीमध्ये असंही म्हणलेलं आहे की ब्रह्मांनी वज्रनाभ या राक्षसाचा वध केला आणि ते सुद्धा कमळाच्या पाकळ्यांनी किंवा कमळाच्या फुलांनी त्याचा वध केला, म्हणून या प्लेसला पुष्कर असं म्हणलं जातं. आणि हे ज्या पाकळ्या आहेत त्या 3 पाकळ्या या पुष्कर लेकच्या इथं पडल्या आणि म्हणून त्याला पुष्कर लेक असं म्हणलं जातं. आणि आता आम्ही आलेलो आहे इथं स्विमिंग करायला. आता आरुष जंप करणार आहे. खोल आहे का? अरे परत आला. खोल आहे. आरुष बघा आमचा कसा मस्त एन्जॉय करतोय. त्याला ऍक्च्युली खूप आवडतं स्विमिंग पूलमध्ये, त्यामुळे आम्ही मोस्टली असं बघतो की स्विमिंग पूल असणारच हॉटेल प्रेफर करतो. आपल्या आरुषची स्टाईल आहे बट स्विमिंग. आणि तुम्हाला सांगितलंच की जगामधलं एकमेव असं ब्रह्मा टेम्पल आहे की जे पुष्कर राजस्थान इथं आहे. आणि अर्थात तेच आम्ही बघायला आज इथं आलेलो आहे. आणि आजचा हॉल जो आहे तो पुष्करमध्येच आहे आमचा. आणि रूम तुम्ही बघितलीच, खूप सुंदर आहे. आणि इथून हार्डली मला वाटते 1 ते 2 किलोमीटर वरतीच ते टेम्पल आहे. तर आता आम्ही ब्रह्मा टेम्पल बघायला जाणार आहे. आणि ब्रह्मा टेम्पलच्या जवळच एक ब्रह्मा लेक म्हणून आहे आणि पुष्कर लेक मला वाटतंय त्याचं नाव आहे, पुष्कर लेक आहे. आणि ब्रह्मा टेम्पलच्या तिथूनच थोडंसं वर रोपवेला जायला रोड आहे, म्हणजे रोपवेनी तुम्ही जाऊ शकता असं आहे. आणि तिथं ब्रह्माजींच्या पत्नी आहेत त्यांचं वर टेम्पल आहे, सावित्री असं त्यांचं नाव आहे. तर बघू आता जर शक्य असेल तर ते पण आम्ही जाऊ रोपवेनी आणि ते पण टेम्पल बघून येऊ. आणि इथून जवळ एक रेगिस्तान पण आहे, तुम्हाला जायचं असेल तर ते तिथेही तुम्ही जाऊ शकता. पण आम्ही ऍक्च्युली ओमान दुबईला आमचं बऱ्याच वेळेला ते रेगिस्तान झालेलं आहे, तिथल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून झालेल्या आहेत, त्यामुळं आम्ही ते स्किप केलं. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तेही बघू शकता. आरुष काय रे, ब्रह्मा मंदिरापेक्षा जास्त जे इम्पॉर्टन्स आहे ते ब्रह्मा लेकला दिलेलं आहे. तर आता आम्ही सगळ्यात पहिल्यांदा चाललो आहे ब्रह्मा लेक बघायला. में लोग इसको इडनी बोलते हैं. इडनी. और इसको चला आपण जाऊ आता पुष्कर लेक. पुष्कर लेक बघायला मध्ये हे आहे पुष्कर लेक. अभी हम सभी लोग नीचे चलेंगे. 3 जी का रेस्टोरेंट होता है.
इनकी गायत्री इनकी पहिली पत्नी ना, दूसरी पत्नी, पहिला सावित्री, दुसरा गायत्री. तो मेन पत्नी सावित्री. सावित्री. आता आमचं असं ठरलं की इथं जे पुष्कर लेक आहे तिथे आशुतोष स्नान करायला गेलाय, कारण चांगलं असतं, पवित्र असतं इथं आंघोळ केलेलं असं म्हणलं जातं. त्यामुळे आशुतोष आता इथे आंघोळीला गेलेलं आहे पुष्कर लेकमध्ये. आणि या पुष्कर लेकलाच ब्रह्मा लेक असंही म्हणलं जातं. पुष्कर लेकचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोचलो ब्रह्मा टेम्पलमध्ये. आणि अतिशय सुंदर असं हे ब्रह्मा टेम्पल आहे. आणि ब्रह्माजींचा आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही निघालो सावित्री मातेचा आशीर्वाद घ्यायला, की जे मगाशी तुम्हाला सांगितलं की रोपवेनी जावं लागतं. इकडं ब्रह्मा लेक आणि मंदिरात जाऊन आलो ब्रह्मा टेम्पलला. आता इथं त्यांचे जे वाईफ आहे सावित्री मंदिर, त्यांचं टेम्पल आहे आणि ते अगदी असं टेकडीवर आहे आणि रोपवेनी जायचं आहे तिथं. तर हा रोपवे समोर दिसते तुम्हाला. आणि आशुतोष पळत पळत गेला एकदम तिकीट काढायला, कारण आम्ही लेट आलो म्हणून. तर आता बघू आम्हाला तिकीट मिळतंय का आणि होते का आमच्याकडून. आणि आरुष पण आता पळतंय. चला पटपट, वेळ झालाय सावित्री माता रोपवेला. आणि हे जे टेम्पल आहे हे संध्याकाळी 6-6:30 वाजता बंद होतं, म्हणजे जे वरती आहे ते टेम्पल. आणि त्यानुसार तुम्ही जर जाणार असाल तर प्लॅन करा आणि लवकर जावा. आणि मध्ये थोडा वेळ व्ह्यू बघण्यासाठी पण थांबवली जाते आणि लाईटही जाते कधी कधी. बघायला भारी, पण त्याचा नाईटचा सीन तुला बघायला दुपाराला दुपारचं उलट मजा येते. आणि ॲक्च्युली आम्हाला वाटलं होतं की मंदिर बंद असेल, पण खरंच मंदिर ओपन होतं. खूप छान असं दर्शन झालं. असा होता आजचा दिवस. तर मग कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली तुम्हाला ब्रह्माजींच्या जगातल्या एकमेव अशा मंदिराची गोष्ट? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.